तुम्हाला तुमच्या आता पूर्वजांनी जे सांगितलं. रमाईचं लहानपण आम्ही काय पाहिलेलं नाही, बरोबर आहे. माझी मोठी नणंद होती, ती रमाई बरोबर, रमाईच्या 9 वर्षात लग्न झालं तर साडी पेनता येत नव्हती, तर माझी मोठी नणंद तिच्या बरोबर असा तीन साडी पेनवलेली आहे लग्नामध्ये. माझे मोठे दीर ह्या दोघांनीच पाहिलेलं आहे आणि ती लोक आता जिवंत नाही. मग त्याने जी सांगितलेली माहिती, फक्त 7 वर्ष रमाई ह्या जागेवर खेळल्या. 7 वर्षाच्या नंतर मग 7 वर्षे पूर्ण होता तो आई वारली, 8वं वर्ष लागतं ते वडील वारलं आणि मग मामा काकाने येऊन मुंबईला नेलं, कारण ती परिस्थिती बिकट होती. स्वतःचा मुली बागू शकत नव्हतं कोण, 3 मुलांना सांभाळणार कोण. मामा काका जरा चांगले सर्व्हिसला कामाला होते, मग त्याने विचार केला आणि 3 भावंडांना घेऊन गेला. अक्काचं लग्न झालं होतं, दापोलीमध्ये दिलेलं होतं. तिच्या पण म्हणजे परिवाराची काही माहितीच नाही, म्हणजे कुठं कोण आहे नाही. दुसरी बहीण रमाईची होती गौरा, तिचं पण कोण आहे नाही, ह्याची पण काही दखल नाही. फक्त ही रमाईची माहिती फक्त ही. आणि मग मुंबईला नेल्याच्या नंतर मग 9 वर्षात रमाईचं लग्न झालं. तिकडे गेल्यानंतर गेल्यानंतर झालं. म्हणजे बाबासाहेब पण इथं आले नाही ना. रमाई पण ज्या 7 वर्षाच्या गेल्या त्या परत काय मरेपर्यंत माहेरी आलेल्या नाही, राहिलंच नाही ना. आई वडील नाही, भावंड राहिले नाही. पण त्यांना आराम पण नव्हता, कारण ते बाबासाहेबांच्या संसाराचा दंग. कारण माहेरी पण त्यांचं दुःखाचं जीवन गेलं आणि सासरी पण कष्ट काबाड करूनच जीवन गेलं भरपूर वर्षे. म्हणजे पहिलं जे जुनं छोटंसं बांधलेलं होतं ना, तिथपासून माझे मिस्टर देखभाल करतात ह्याची. रमाईचं आणि ते आता हे नवीन झालं तरी पण तेच करतात देखभाल सगळं. येणाऱ्या जाणाऱ्यांचं, पर्यटक लोकांना पाणी दे, हे कर ते कर, सगळं तेच उठाठेव करतात. तुम्ही रमाईंच्या माहेरचेच माहेरच्या. तर त्या तुमच्या नात्याने कोण लागायच्या? ते आमच्या आत्या सासू लागतात, आम्ही भाचे सून लागतात. सक्का भाच्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे. 3 भाचे 4 भाच्या, त्या 3 भाच्या मेल्या, 1 भाची आहे, 3 भाचे मुंबईला. आता या 7 फेब्रुवारीला एक भाचा येऊन गेला 27 मेला. आणि बाकी मग आमच्या सुखादुखाला आता येतात, मोठ्या मोठ्या कार्यक्रमात येतात. बाकी त्याच्यापेक्षा सक्का चुलत परिवार आम्ही आहोत, त्याच्यापेक्षा चुलत, त्याच्यापेक्षा चुलत, अशी 22 घरं झालेली आहेत. हां, सगळे धोत्र्या परिवार आहे. इथली देखभाल कशी पाहतात? आम्ही असे पर्यटक लोक आले का, आता कुठला सण वगैरे आपला असतो, ते धुवून चोलून घ्यायचं, मूर्ती साफ करायची, अंगण साफ करायचं. अशा याच्यात कोण आलं तर, आता बोरिंग आहे, बोरिंगचं पाणी द्यायचं त्यांना. भांडी लागली तर, जेवणाला लागली तर द्यायची. आणि काय पर्यटक लोक आहेत ते सिलेंडर वगैरे सगळे साहित्य घेऊन येतात जेवणाचं. मग इथे बाहेर जेवण करतात, आतमध्ये झोपायसाठी सोय आहे त्यांना, असं त्यांची सोय असते. इथल्या दापोलीकरांचं काही तुम्हाला हातभार लागतो का? हातभार म्हणजे असं काय नाही. बाकी असे आमच्या कसं आता 7 वाड्या मिळून 1 वननगाव आहे. मराठी, कुणबी, ब्राह्मण वगैरे आपली वाडी धरून बौद्धवाडी. मग भेदभाव वगैरे असं काहीच नाही. हां, सर्व आता ब्राह्मण लोक पण आपल्या लोकांना झोपाय वगैरे जागा देतात. 7 फेब्रुवारीला 27 मेला माणसं वस्तीला आली, आपल्याकडे जागा नसला तरी त्यांच्याकडे पण ओपनिंग झालं तेव्हा पण त्या लोकांनी भरपूर आपल्या लोकांची उठाठेव केली, खाण्यापिण्यासकट सर्व. म्हणजे भेदभाव वगैरे काय नाही. मोठे मोठे कार्यक्रम असतात, त्यानंतर पुरा गाव असतो इथे. म्हणजे बाबासाहेबांनी जो प्रयत्न केला होता तो फळाला आलेला आहे. आमच्या गावी तरी म्हणजे काहीच नाही त्याच्यात वेगळा दोष. कारण आता आम्ही तर शहरात राहतो ना, आम्हाला इतकंसं नाही जाणवत, पण कुठेतरी हे जाणीव करून देतात लोक की तुम्ही बुद्धिस्ट आहात. आमच्या इथे नाही तसं तुम्हाला पहिलं कसं आपल्याला म्हार म्हणून बोलत. आमची एक महिला गावातली जर म्हार बोलली ना, तिला आम्ही पाया पडवतो. एक जर मुलगा किंवा एक पुरुष जर का म्हार शब्द आला ना, तर त्यांना ती लोक पण पाया पडतात आमच्या नंतर, चुकी माफ करतात. अशा परिस्थिती झालेल्या आहेत ना. आता तो शब्द कोण काढू शकत नाही. आपल्या सगळ्याची हीच इच्छा आहे की आता महार सोडून आपल्याला फक्त बुद्धिस्ट म्हटलं गेलं असं आहे त्यांना. आणि आता पर्यटक लोक यायला लागलेत. आता ओपनिंग झालं ना, ओपनिंगला 3.5 लाख लोक होती. हे पुरा परिवार झाडावर सगळी माणसं बसली होती. पुरी दापोली पॅक झाली होती. दापोलीमध्ये पाण्याचा थेंब राहिला नाही की आमच्या आजूबाजूला जेवढं गाव भेटत तिथे पण. आणि खाण्याची वस्तूही हॉटेलमध्ये काही राहिली नाही, एवढी लोक आले. आता जे आचार्य केलेले होते ना, ते मराठी लोक आचार्य होते. त्यांना असं वाटलं का यांचा काय एवढा समाज नाही आहे, तेव्हा त्यांनी जेवणाचं त्यांनी कबूल केलं. आता इथं मोठे मोठे हे बांधलेले होते जेवणाला, मंडप वगैरे केलेला होता. आणि रात्री बसून जेवण म्हणजे काय, भाजी पुरी होती फक्त. पण इतकं माणूस लोटलं इतकं, तर ती लोक अद्यामध्ये 20-20 किलोचे गव्हाचा आटा मळलेल्या या कोपऱ्यातनं ठेवली ना, पडून गेली ती लोक. किती लोकांचा प्रतिसाद आहे.
एवढ्या लोकांना पुरी पडतच नाही ना. आणि ही एवढी जनता लोकांना बघितली तर आमच्या आजूबाजूचं गाव पण सगळं हादरलं गेलेलं आहे. तीच आपली ताकद तेच. आहे. आणि आम्हाला म्हणजे कमीत कमी वर्ष गेलं ती माहिती सांगताना की तुमचा समाज किती आहे. आम्ही समजा हा काहीच नाही, प्रत्येकाच्या घरी अर्धी माणसं ठेवून आलेली आहेत. बरोबर म्हणजे ह्याच्या दुप्पट तिप्पट आमचा समाज आहे. बरोबर तेव्हा ती लोक आता जरा आपल्या लोकांना चांगली वचकून असतात.